आखाती देशातील युद्धाचा जो परिणाम जो आहे तो सोलापूरच्या पर्यटन क्षेत्रावर पण झालेला पाहायला मिळत आहे। सोलापूर हे एक दक्षिण भारताचं प्रवेशद्वार आहे आणि आपण पाहू शकता देशभरातील जे भाविक असतील पर्यटक असतील ते सोलापूरला येत असतात। मात्र या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये जे आहे ते पर्यटनचा ओढा जो आहे तो कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपल्यासोबत सोलापुरातील एक अजंठा लॉज आहे त्याचे हॉटेल व्यावसायिक मालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल गेल्या 4 ते 5 दिवसापासून पर्यटनाचं काय स्थिती आहे पर्यटन। खरं तर युद्धामुळे असं झालंय की गॅस हा प्रमाण कमी झालेला आहे, त्यामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल इंडस्ट्री ही डबघाईला आल्यासारखी झालेली आहे। त्यांचं एक नाळ तुटल्यासारखी झालेली आहे। जे गॅसवर जे पर्यटक आहेत हे गॅसच्या अफवेमुळे किंवा कमतरतेमुळे येत नाही आहेत असं लक्षात येत आहे आम्हाला। जी ही घट झालेली आहे ही मोठ्या प्रमाणावर आहे। खरं तर धार्मिक पर्यटनासाठी ही उत्तम जागा आहे सोलापूर, आणि गॅस कमी असल्यामुळे आम्ही लोकांना सेवा देऊ शकू का, अन्न पाणी देऊ शकू का हा प्रश्न मोठा आहे। आणि यामुळे दोघांमध्येही संभ्रम आहे, ग्राहकामध्ये सुद्धा आणि हॉटेल व्यावसायिक आणि रेस्टॉरंट व्यावसायिक। त्यामुळे पर्यटन हे कमी झालेलं इथं लक्षात येत आहे आणि त्याचा परिणाम हा हॉटेल इंडस्ट्रीवर पहिला होत आहे। पहिला घाव हा हॉटेल इंडस्ट्रीवर आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीवर बसताना इथे दिसत आहे। आपण किचन पाहिलं, आपलं किचन आपण पूर्णपणे बंद ठेवलंय, व्यावसायिक गॅस तुटवडा जो आता जाणवत आहे त्यामुळेच कदाचित ठेवलंय। खरं तर आम्ही सगळीकडे एन्क्वायरी केली, सगळीकडे माहिती घेतली। ही गॅस जी आहे हा पूर्णपणे बंद झालेला आहे। जो व्यावसायिक गॅस आहे, घरगुती गॅस थोड्या प्रमाणात मिळत आहे ते, त्यामुळे व्यावसायिक गॅसचं प्रमाण कमी झाल्यामुळे हा हॉटेल इंडस्ट्री ही पूर्णपणे स्तब्ध झालेली आहे आणि याचा परिणाम पुढे काय होईल हे बघणं गरजेचं आहे। आणि त्याचप्रमाणे भारत सरकार असो, राज्य सरकार असो किंवा सोलापुरातील प्रशासन हे जागे होऊन काय मधला मार्ग काढता येईल हे पाहत आहे। नक्कीच जागतिक पातळीवरील युद्धाचा फटका जो आहे तो सोलापूरच्या पर्यटन क्षेत्राला बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।